नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्य विषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत व्यसन आणि मधुमेह हे आपल्या समाजाला लागलेले दोन मोठे श्राप ठरतात. वरवर साधे वाटणारे हे आजार आणि सवयी प्रत्यक्षात मात्र माणसाला आतून पोखरत जातात. व्यसन केवळ एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतं आणि मानसिक आर्थिक स्थैर्य हिरावून घेते. तर दुसरीकडे मधुमेह हा आधुनिक काळातील सायलेंट किलर बनलाय, जो शरीरातील प्रत्येक महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतोय. हे गांभीर्य ओळखूनच आपण व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती अभियान याबद्दल बातचीत करणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजन पाटील आणि उमा संतोष ढगे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर राजन पाटील गेल्या 21 वर्षांपासून व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी स्वतःच्या खर्चाने 2,60,000हून अधिक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त केले. आयुर्वेद क्षेत्रातील संशोधन करून त्यांनी 23 पेटंट मिळवलेले आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोफत व्यसनमुक्ती शिबिरं आयोजित करतात. पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय इथे मार्गदर्शन शिबिरं घेतात. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ते नाडी परीक्षण या विषयाचे अध्यापक आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना नाडी परीक्षक म्हणून प्रशिक्षितही त्यांनी केले. या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांसाठी तसंच पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. तर औषधांचे फॉर्म्युले आणि मॅन्युफॅक्चरिंग डॉक्टर राजन पाटील यांचं असून उमा ढगे या पद्मावती हेल्थ केअर या मार्केटिंग कंपनीच्या संचालिका आहेत. डॉक्टर राजन पाटील यांचे सर्व हेल्थ प्रोडक्टचं मार्केटिंग काम जे आहे ते पद्मावती हेल्थ केअर बघतं. औषध व औषध कार्य याविषयी डॉक्टर राजन पाटील आपल्याला माहिती देतील. तर मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटर नेमणं आणि औषधांचे रिझल्ट्स काय आहेत याविषयी आपल्या उमा मॅम आहेत, त्या माहिती देतील. चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया आणि सरांकडून त्यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती अभियानाविषयी माहिती जाणून घेऊयात आणि एकंदरीत व्यसनाचे आणि मधुमेहाचे काय परिणाम होतात, त्यावर मात कशी करायची याविषयी माहिती जाणून घेऊयात. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. मॅम, तुमचंही पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप चांगलं असं अभियान तुम्ही राबवताय आणि सर, जवळपास गेल्या 21 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. लाखो जणांना तुम्ही व्यसनातून मुक्त केलेलं आहे. त्याविषयी सुरुवातीला काय सांगाल? व्यसनमुक्तीवर आम्ही एक औषध बनवलंय. त्या औषधाला रंग नाही, चव नाही आणि वासही नाही. म्हणजे व्यसन सोडण्याचं जे औषध आहे ते भाजीत, पोळीत, दुधात, चहात, अगदी दारू सोडायचं औषध तुम्ही दारूमध्ये मिक्स करा, दारू सुटते. व्यसनाविषयी एक कन्फ्युजन आहे की त्याला सायकोलॉजिकली कन्व्हिन्स केलं पाहिजे, परंतु आमच्या दृष्टिकोनातनं किंवा मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातनं व्यसन नाचा जो संबंध आहे ना तो 3 गोष्टींशी. सगळ्यात पहिले तोंडामध्ये जे टेस्ट बड असतं, ज्याला अल्कोहोल निकोटीनची टेस्ट लागते, त्यावर पहिले काम केलं पाहिजे. आपलं जे मेडिसिन आहे ते अल्कोहोल निकोटीनची टेस्ट लागू देत नाही. टेस्ट नाही तर मजा नाही, मजा नाही तर नशा नाही, पहिलं. दुसरं, लिव्हरच्या इन्फेक्शनवर काम करतं. तुम्ही हे ऐकलं असेल, लहान मुलं माती खातात, प्रेग्नेंट लेडीज माती खाते. का बरं माती खाते? कारण की कॅल्शियम डिफिशियन्सी शरीरामध्ये झालेली आहे. आता ही जी कॅल्शियम डिफिशियन्सी आहे ना, ही कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे लागलेला आजार आहे माती खाणं. या मातीतून कॅल्शियम मिळत नाही, पण त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या, कॅल्शियमचं इंजेक्शन दिलं की माती खाणं बंद होतं. तसंच लिव्हरला इन्फेक्शन झालेलं आहे, लिव्हर रिलेटेड तुम्ही मेडिसिन द्या, व्यसन करायची जी इच्छा आहे ती कमी कमी होत जाते आणि एक दिवस व्यसन सुटतं. हे दुसरं. आणि तिसरं आणि मेन काम आहे आपल्या औषधाचं की डोपामाइन सिक्रेशन होत असतं ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये, आणि हे जे डोपामाइन सिक्रेशन आहे याच्यावर आपलं औषध काम करतं. या 3 गोष्टींमुळे व्यसन 100% सुटतं. आता खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की सायकोलॉजीचा काय संबंध, तर आम्ही हे जे औषध आहे हे न सांगता देतो. म्हणजे त्याला माहितीच नाहीये, भाजीतून, पोळीतून, दुधातून, कशांतून त्याला तो औषध घेतो, त्याला माहितीच नाहीये, तरी पण व्यसन करायची इच्छा हळूहळू कमी होते. सायकोलॉजीचा इथं संबंध नाही. शारीरिक दृष्ट्या जर त्याला मेडिसिन दिलं तर व्यसन सुटतं. लाखो लोकांचा आमच्याकडे डेटा आहे. बरं. आणि तुम्ही आजवर लाखो जणांना व्यसनातून मुक्त देखील केलेले आहे, बरोबर? हो. आणि खूप सारे डिपार्टमेंट असे, जीएसटी डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, ह्या लोक पण आमचे प्रोग्राम आयोजित करतात. त्या लोकांना पण आम्ही व्यसनमुक्तीचं मार्गदर्शन करतो, व्यसनमुक्तीचं औषध फ्रीमध्ये देतो. वा. सर, जसं व्यसनमुक्त आहे तसंच त्या पद्धतीने बघायला गेला तर सध्या समाजाला दुसरा एक श्राप लागलाय, तो म्हणजे मधुमेहाचा. प्रत्येक 2 घरांमध्ये एक तरी आपल्याला रुग्ण मिळतोय की ज्याला मधुमेह झालेला आहे. अगदी लहान मुलांना देखील, चिमुकल्या मुलांना देखील मधुमेह झाल्याचे प्रकरण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. तर मधुमेह म्हणजे नेमकं शरीरात काय असं घडतं? ऍक्च्युली 2 गोष्टी आहे की शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाचा एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा पेशी बनत असतात. बीटा पेशींपासून इन्सुलिन बनतं आणि इन्सुलिन
साखरेवर काम करतं, हे पहिलं. ज्यावेळेस बीटा पेशींपासून इन्सुलिन बनण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी झाली, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालं की इनडायरेक्टली साखर वाढते, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे तर इन्सुलिन जे आहे ते साखरेला शेवटच्या पेशीपर्यंत घेऊन जातं. ते घेऊन जाताना इन्सुलिन रेजिस्टन्स म्हटलं जातं, ते घेऊन जाताना अडथळे येणं, ह्या दोन गोष्टींवर डायबिटिक आहे. अच्छा. पण काही लोकांचं ओपिनियन आहे, काही पॅथीचं ओपिनियन असं आहे की डायबिटिक हा पूर्णपणे बरा होत नाही. पण जर ॲलोपॅथी म्हणत असेल की जर तो पूर्णपणे बरा होत नाही, तसंच ओपिनियन आयुर्वेदाचं असेल, तसंच ओपिनियन होमिओपॅथीचं असेल, असं काही नाहीये. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं काय आहे, वात पित्त कफ प्रकृती असतात, प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी प्रकृती असते, आणि वात पित्त कफ मध्ये कफ प्रकृतीचा प्रादुर्भाव जास्त वाढला तर डायबिटिक सारख्या समस्या येतात. अच्छा. आता ही जी समस्या वाढलेली आहे, ह्या समस्येवर आपण फक्त पॅन्क्रियाज रिलेटेड काम नाही करत किंवा फक्त इन्सुलिन रिलेटेड काम नाही करत, तर जी प्रकृतीचा दोष प्रभाव वाढलेला आहे त्या प्रभावावर काम केलं जातं. म्हणजे काय तर आयुर्वेद बेसिकवर काम करतं. आम्ही डायबिटिक समोर ठेवून त्याला ट्रीटमेंट नाही देते. त्याची लाईफस्टाईलमुळे त्याला खूप साऱ्या प्रॉब्लेम्स उभे राहिलेले आहेत, त्याच्या खाणपाण्यामुळे त्याला खूप सारे प्रॉब्लेम्स उभे राहिले आहेत. हे जे प्रॉब्लेम्स उभे राहिले आहेत ना, त्याच्यावर जर स्पेसिफिक सोल्युशन दिलं तर डायजेशन प्रॉपर होणार, इन्सुलिन प्रॉपर सिक्रेशन होणार, इन्सुलिन प्रॉपर काम करणार, शुगर लेवल मेंटेन होणार आहे. म्हणजे आम्ही बेसिकवर काम करतो. आणि डायबिटिक रिलेटेड आम्ही पद्मावती डिबो नावाचं जे औषध बनवलं आहे, हे औषध आतापर्यंत 30,000 प्लस लोकांवर आम्ही प्रयोग केलेला आहे. लोकांची 10-10 वर्षापासून शुगर लेवल नॉर्मल आहे, डायबिटिक फ्री माणूस होऊ शकतो, हे आयुर्वेदाचं ओपिनियन आहे. जे ऋषीमुनींनी ज्ञान दिलं ते आम्ही प्रॅक्टिकली करतोय. अच्छा, मला हे पद्मावती डिबोविषयी तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे, पण त्यापूर्वी मला मधुमेहावर काम करणारे प्रॉडक्ट्स कोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने काम करतात त्याविषयी सांगा. याच्यामध्ये पण खूप सारे गैरसमज आहेत. काही लोकांचं ओपिनियन असं आहे की मला फक्त इन्सुलिन रेजिस्टन्स रिलेटेडच प्रॉब्लेम आहे, मला फक्त पॅन्क्रियाजमध्ये इन्सुलिन सिक्रेशन रिलेटेडच प्रॉब्लेम आहे, किंवा मला फक्त HbA1c वगैरे या रिलेटेडच काही समस्या आहे. पण तसं नाही आहे. ह्या रिलेटेड वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सांगतात. खूप सारे लोक आहेत 10-10 वर्षापासून रोज मॉर्निंगला जातात, मॉर्निंग वॉकला जातात, पण शुगर लेवल 300-400 म्हणजे फक्त ऍक्टिव्हिटी करूनच होणार नाहीये. दुसरं की फक्त टॅबलेट घेऊनच कंट्रोल होणार नाही, कारण टॅबलेट आज घेतली तर त्याचा डोस वाढणार आहे, पुढे इन्सुलिन मध्ये जाणार आहे, वाढतोय. आयुर्वेद काय सांगतं ना, यामध्ये जास्त फोकस केला पाहिजे. आयुर्वेद जी गोष्ट सांगतं की अपान वायूमध्ये जर समस्या आली तर पॅन्क्रियास सिक्रेशन मध्ये प्रॉब्लेम्स येतो. आम्ही फक्त त्या गोष्टी रिलेटेडच काम करतो. आणि आमचं ओपिनियन असं आहे की तुमची ऍक्टिव्हिटी जरी कमी झाली किंवा तुमच्या डाएटमध्ये जर तुम्ही मेंटेन नाही केलं तरी पण तुम्ही अपान वायूवर काम केलं तरी पण पॅन्क्रियाज मध्ये इन्सुलिन सिक्रेशन होणार, शुगर लेवल नॉर्मल होणार. आम्ही जे मेडिसिन बनवलं आहे ते एकच कन्सेप्ट आहे. पद्मावती डिबो जे आहे ते एकच प्रोडक्ट आहे, पण ते सर्व प्रकारच्या डायबिटिकच्या गोष्टींवर किंवा टाईप 1 टाईप 2 या सगळ्या प्रकारच्या डायबिटिकवर ते काम करतं. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स त्यावर डेव्हलप नाही केलेले. एकच मेडिसिन सगळ्या प्रकारच्या डायबिटिकवर काम करतं. मग याविषयीच मला सांगा, हे पद्मावती डिबो नेमकं काय आहे, कशा पद्धतीने पद्मावती डिबो जे आहे ना, पॅन्क्रियास सिक्रेशनवर काम करणार, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीवर काम करणार, इन्सुलिनची जी काय मात्रा आहे शुगर लेवल कमी करणं यावर काम करणार. आणि आपलं जे प्रोडक्ट आहे ते फक्त इन्सुलिन रिलेटेडच काम करतं. शुगर लेवल रिलेटेड कमी करणं हे काम आपलं नाहीये. कारण की शुगरला जर डायरेक्ट बर्न केलं तर काय उरणार, बर्निंग मध्ये काय उरतं, टॉक्सिक. एखादी गोष्ट तुम्ही जाळा, एखादं प्लास्टिक किंवा कापड काही पण तुम्ही जाळलं तर टॉक्सिक उरतं, राख उरते. साखर जाळली गेली तर काय उरणार, राख उरणार, टॉक्सिक उरणार. ती जी टॉक्सिक आहे ते ह्युमन बॉडीला प्रॉब्लेम करणार. मग त्या टॉक्सिकला त्या शुगरला जर प्रॉपर इन्सुलिनने मेंटेन होत असेल तर आपण फक्त इन्सुलिनवर फोकस करतो, आपण शुगरवर फोकस करत नाही. म्हणून पद्मावती डिबो वापरल्यानंतर 1 महिना 1.5 महिन्यानंतर तुमची शुगर लेवल नॉर्मल येणार नाही, पण 1 महिना 1.5 महिन्यानंतर इन्सुलिन जे आहे ते मेंटेन होणार. आणि बॉडीमध्ये इन्सुलिन मेंटेन झालं की शुगर लेवल नॉर्मल येते, डायबेटिक फ्री व्यक्ती होऊ शकतो. बरं. सरांनी मला आता पद्मावती डिबो विषयीची माहिती दिली. आता मी उमा मॅम तुमच्याकडे येते. पद्मावती हेल्थ केअरच्या तुम्ही संचालिका आहात, तर ह्या व्यतिरिक्त आणखी कोणते असे हेल्थचे प्रोडक्ट आहेत का? हो, भरपूर आहेत प्रोडक्ट आपल्याकडे औषधं पद्मावतीचे. तर पद्मावती वुमन हेल्थ आहे, पद्मावती फिट आहे, पद्मावती आर्थो आहे, पद्मावती स्किन केअर आहे. असे बरेचसे आहेत आपल्याकडे पद्मावतीचे औषध आणि खूप छान रिझल्टही आहे त्याचा. अच्छा, म्हणजे फक्त मधुमेह आणि व्यसनमुक्ती नाही तर इतर जे काही आजार आहेत त्या सर्वांवर देखील आपले प्रोडक्ट्स काम करतात, बरोबर? हो. अच्छा. आणि खूप छान रिझल्टही आहे.
पद्मावतीचा. हा, मग हे हेल्थ प्रोडक्ट विकण्याची एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे त्याविषयी पण सांगा. तर ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते की आपण म्हणजे लोकांना समाजकार्य करत करत ते लोकांना कमी पैशामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये त्यांच्याकडे जसे काय असतात पैसे त्यानुसार त्यांना ऍडजस्ट करून आपण त्यांना सहकार्य करत असतो आपण. त्यातून ते आपल्याला ते त्यांना मदत मिळते आपल्याकडून पद्मावती हेल्थ केअर कडून. अच्छा सर, तुमच्याकडे येते तुमचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना जर हेल्थ सेक्टर मधील काही ज्ञान हवं असेल किंवा नसेल त्यांना या बाबतीतलं काही ज्ञान, तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करता? आमचे जेवढे पण डिस्ट्रीब्युटर अपॉइंट झालेले आहे ना त्याच्या पाठीमागे एकच रिझन आहे की त्यांना कधीतरी प्रॉब्लेम होता, मग त्यांनी आमचे प्रोडक्ट वापरले, त्यांना खूप कमी पैशामध्ये खूप चांगला बेनिफिट मिळाला, मग त्यांनी 4 लोकांना सांगायला सुरुवात केली. अशा पद्धतीने आमचे लोक डिस्ट्रीब्युटर झाले. आम्ही असं स्पेसिफिक असं काही काम नाही केलं, हे पहिलं. दुसरं, हेल्थ रिलेटेड जर त्यांना माहिती नाहीये तर मग आम्ही काही कोर्सेस सुरू केले. उदाहरणार्थ नाडी परीक्षण हा कोर्स सध्या आमचा चालू आहे. त्यामध्ये नाडी परीक्षण हा एक जुनून सब्जेक्ट आहे. मार्केटमध्ये जे MRI CT स्कॅन नाही डायग्नोसिस करू शकत, तिथे नाडी परीक्षण हजारो वर्षापूर्वी आपल्याला 7,000 वर्षापूर्वीपासून नाडी परीक्षण चालू आहे, जे परफेक्ट डायग्नोसिस करतं. ते आम्ही त्यांना शिकवतो. प्रोडक्टची जी इन्फॉर्मेशन आहे, प्रोडक्ट ह्युमन बॉडीवर कशा पद्धतीने काम करतं, मग डायबिटिकचं प्रोडक्ट असो, पाईल्सचं असो, वजन कमी करायचं असो, वजन वाढवण्याचं, सगळे जे प्रकारचे प्रोडक्ट आहेत ते ॲक्च्युअल ह्युमन बॉडीवर कसे काम करतात ते आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो. हे 2-3 दिवसाचं सेशन झाल्यानंतर लोक मार्केटमध्ये स्वतः सांगायला लागतात, खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करतात. म्हणजे इनडायरेक्टली काय आहे तर त्यांना प्रोडक्ट पण दिले जातात, प्रोडक्ट रिलेटेड जे पण लायसन आहेत, FDA लायसन वगैरे वगैरे, ते पण त्यांना लिगल करून दिलं जातं आणि त्यांना इन्फॉर्मेशन पण दिली जाते. अशा पद्धतीने एक चांगला डिस्ट्रीब्युटर आमच्याकडे अपॉइंट होतो. अच्छा सर, आता मुळात प्रश्न असा पडला असेल की डायबिटीज म्हटलं, एखाद्याला डायबिटीज झाला की आता मला आयुष्यभरासाठी गोळ्या खाव्या लागणार, हा एक समज प्रत्येकाच्या मनात झालेला आहे. तर आता हे जे तुम्ही प्रोडक्ट्स सांगताय त्या प्रोडक्ट्स घेतल्याच्या नंतर हा आजार मुळासकट जाऊ शकतो का? सगळ्यात पहिलं काय आहे, ॲलोपॅथीची लाईन ऑफ थिंकिंग, लाईन ऑफ ट्रीटमेंट ही वेगळी आहे. बरोबर. आयुर्वेदाची लाईन ऑफ थिंकिंग, लाईन ऑफ ट्रीटमेंट ही वेगळी आहे. हे 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की माझं डोकं दुखतं, मग तो ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे गेला तर तिथे डोक्यावर काम होणार, मग त्याला डोकं दुखणं नाही म्हणून त्याच्यासाठी मेडिसिन दिलं जाणार. परत डोकं दुखलं तर एक्सरे MRI वगैरे वगैरे केलं जाणार. ओके, आपण त्या डोक्यावरच खेळतोय. मला कुठल्या पॅथीला विरोध करायचा नाही, पण आयुर्वेद काय काम करतं? ज्यावेळेस आयुर्वेदाकडे एखादा व्यक्ती येतो, डोकं दुखतंय, तर डोकं दुखण्याचं रिझन काय आहे? शरीरामध्ये पित्त वाढलाय, शरीरामध्ये वात वाढलाय, काय आहे? अर्ध डोकं दुखत असेल तर पित्त प्रकृती असते, किंवा पूर्ण डोकं दुखत असेल तर काय आहे? या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून डायग्नोसिस केलं जातं की एक्झॅक्ट प्रॉब्लेम कुठे आहे. जर वायू शरीरामध्ये वायू वाढलाय तर तुम्ही त्याला सोनोग्राफी करा, एंडोस्कोपी करा, नाहीतर MRI करा. वायू हा कुठल्याही मशीन मध्ये दिसणार नाही, पण नाडीमध्ये तो जाणवतो, आणि तो जाणवला की त्याच्यावर ट्रीटमेंट दिली जाते. माझ्याकडे अशी खूप सारे लोक आहेत जो नाशिक पासून मुंबईपर्यंत सगळ्या टेस्ट वगैरे केला, सगळे टेस्ट नॉर्मल आहेत, पण पोटात दुखतंय. मग अशा वेळेस काय केलं जातं? अशा वेळेस बघितलं जातं पित्ताचा प्रॉब्लेम आहे, वाताचा प्रॉब्लेम आहे, कफाचा प्रॉब्लेम आहे, त्या रिलेटेड त्याला ट्रीटमेंट दिली जाते. तसंच ज्यावेळेस एखादा व्यक्ती डायबिटिक होतो त्यावेळेस पण त्याचं ॲलोपॅथीवाल्यांचं किंवा काही लोकांचं ओपिनियन असं आहे की आता तुम्हाला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील. पण त्याला डायबिटिक झाला काय आहे, पँक्रियाजमध्ये काय इश्यू आहे, लिव्हरमध्ये काय इश्यू आहे, डायजेशनमध्ये काय इश्यू आहे, हे जर प्रॉपर मुळापर्यंत जाऊन आपण जर शोधलं आणि त्याच्यावर जर ट्रीटमेंट दिली तर तुम्ही डायबिटिक फ्री होऊ शकतात. आम्ही केलंय प्रॅक्टिकली. आणि आज मार्केटमध्ये असे पण काही लोक आहेत की जे फक्त औषध घेत आहे, आमचं औषध घेतल्यानंतरही काही दिवसानंतर औषध बंद करताय आणि डाएट फॉलो करत नाहीये, पण त्यांची शुगर लेवल वाढत नाहीये. का? कारण की आजार मुळापासून बरा झाला. म्हणजे तुम्ही आधी मूळ शोधून काढता, आजाराचं मूळ. आयुर्वेदाचं कामच ते आहे, मूळ शोधून काढणं. हो, मग एखाद्या लहान मुलाला समजा डायबिटीज झाला असेल किंवा म्हणजे विशिष्ट वयोगटासाठीच ही औषधं घेऊ शकता की कोणत्याही वयोगटातली? वयोगटाचा संबंध येत नाही, पण डायबिटिक मध्ये दुसरा एक पार्ट आहे जेनेटिक, अनुवंशिकतेमुळे डायबिटिक होणं. आता जेनेटिकली जरी झालं असेल तरी आजोबाला जर डायबिटिक असेल आणि मुलाला पण डायबिटिक असेल, आजोबाचा जर डायबिटिक असेल तर नातवामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल की नाही माहिती नाही, पण मुलामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. मुलाला जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर त्याच्या नातूला डायबिटिक होणार नाही, याची आम्ही काळजी घेतो. म्हणजे जेनेटिकली प्रॉब्लेम असेल तर तो व्यक्ती स्वतः लॉंग लाईफ मेडिसिन घेऊन डायबिटिक फ्री राहू शकतो. पण राहिला प्रश्न दुसरा, डायबिटिक होण्याच्या पाठीमागे जे दुसरं कारण आहे डायबिटिक टाईप 2, 40 वयानंतर बसून किंवा लाईफस्टाईल बदलल्यानंतर जो आजार होतो त्याविषयी पण हाच गैरसमज आहे की लॉंग लाईफ ट्रीटमेंट घ्यावं लागतं.
पण तसं नाहीये. मधुमेह मुक्ती भारत अभियानामध्ये आम्ही जे काम करतोय, पद्मावती डिबो हे मेडिसिन तुम्ही टाईप 2 साठी घ्या. कुठलाही कॉल करू नका, कुठलाही डाएट फॉलो करू नका. तुम्ही ते घ्या. 3 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःच दिसेल की तुमच्या बॉडीमध्ये किती चेंजेस झालेले आहेत, तुमची शुगर लेवल किती चेंज झाली. त्यानुसार तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदला आणि डायबिटिक फ्री व्हा. वा. मॅम, तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येते की डायबिटीसच्या औषधांचं मार्केटमधलं रिझल्ट नेमकं काय आहे त्याविषयी थोडं सांगा. पद्मावती डिबोचा रिझल्ट फार छान आहे. आणि असंच एकदा मला कॉल आलेला की शुगर आहे, माझा डॉक्टरांनी पाय काढायला सांगितलं आहे, तर काय सजेस्ट करा मला. तर मी त्यांना पद्मावती डिबो आपला घ्यायला सांगितला. त्यांनी घेतला आणि 21 दिवसामध्येच त्यांना हळूहळू रिझल्ट जाणवला. आणि 21 दिवसानंतर त्यांनी मला कॉल केला स्वतःहून की मॅडम, माझं म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं होतं तसं मला थोडंसं बरं वाटतं आता, म्हणजे छान वाटायला लागले पद्मावती डिबोनी आणि माझ्या शरीरामध्ये फार बदल व्हायला लागलाय. मग मी त्यांना सांगितलं की 3 महिने कोर्स करा तुम्ही. त्यांनी जेव्हा ते वापरायला सुरुवात केली त्याच्यानंतर पूर्णपणे त्यांची शुगर वगैरे नॉर्मल झाली, पायाची जखम बरी झाली आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की पाय वगैरे काढायची काही आवश्यकता नाहीये. अशा प्रकारे त्यांना छान रिझल्ट मिळाला. वा. समजा आता मॅम, काहींना तुमची डिस्ट्रीब्युशन घ्यायचं असेल तर डिस्ट्रीब्युटर अपॉइंटमेंटसाठी नेमकी काय प्रोसेस आहे? तर त्यांना म्हणजे असंच एक मीनाक्षी सुतार मॅडम म्हणून आहेत, त्यांनी आधी स्वतः रिझल्ट घेतला माझ्याकडून. त्यांना पद्मावती स्टोन आणि पद्मावती वुमन हेल्थ त्यांनी मागवला होता, तर ते त्यांनी वापरलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की बाबा मी असं काम करू शकते का. तर आम्ही सांगितलं त्यांना, हा तुम्ही डिस्ट्रीब्युटर वगैरे होऊ शकता. तर त्यांना कमी पैशामध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. आपली जी काही टीम आहे पद्मावती हेल्थची, ते पण त्यांना मार्गदर्शन करत असतात, पूर्णपणे त्यांना असं सहकार्य करत असतात पूर्णपणे. आणि त्याप्रमाणे मग त्यांना सेल वगैरे थोडंसं कसे म्हणजे त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन केल्यानंतर काय पद्धतीचं डाएट वगैरे सांगितलं जातं ते त्यांना सजेस्ट केलं जातं. अशा प्रकारे त्यांना डिस्ट्रीब्युटर दिलं मग त्यांना. बरं सर, सध्या आणखीन एक ट्रेंड बघायला मिळतो की डायबिटीज झाला म्हणजे हा बराच होत नाही, याविषयी तुमचं काय मत आहे? हा, डायबिटिक झाला हा बरा होत नाही, हा एक स्पेसिफिक पॅथीवाल्यांचं ओपिनियन आहे. मला तेच म्हणायचं आहे, जर त्या पॅथीवाल्यांचं ते ओपिनियन असेल तर तेच ओपिनियन आयुर्वेदाचं असेल असं काही नाही, तेच ओपिनियन होमिओपॅथीचं असेल असं काही नाहीये. पण आयुर्वेद जे आहे ना, ते आयुर्वेदिक मेडिसिन जे आहे ते पॅन्क्रियास इन्सुलिन सिक्रेशन रिलेटेड, तर इन्सुलिन शेवटच्या पेशंटपर्यंत शुगर नेणं ह्या रिलेटेड प्रॉपर काम करतं. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं डायबिटिक जो आहे तो डायबिटिक पासून आपण मुक्त होऊ शकतो. ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनातनं डायबिटीज तुम्ही फ्री होऊ शकत नाही. अजून सध्या त्यांच्यावर रिसर्च वगैरे चालू आहे, पण आयुर्वेदाचा हे एक बेस्ट बेनिफिट आहे की 7-8 हजार वर्षापूर्वी ऋषीमुनींनी रिसर्च करून ठेवलेला आहे आणि त्या रिसर्चवर आजही हजारो लोक स्टडी करून राहिले. तो रिसर्च अजून कम्प्लीट होत नाहीये. खूप सारे मेडिसिन असे आहेत की जे आजही डायबिटिकवर काम करतात. त्या सगळ्या मेडिसिनला शोधून, त्या सगळ्या मेडिसिनला एकत्र करून प्रॉपर जर व्यक्तीला ट्रीटमेंट दिली तर डायबिटिक फ्री होऊ शकतो. अच्छा, आता तुम्ही पद्मावती डिबो विषयीची मला माहिती सांगितली, पण आता बऱ्याच प्रेक्षकांना एक प्रश्न पडला असेल की सर, असे मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट आहेत, आम्ही का विश्वास ठेवू आणि का पद्मावती डिबोच घेऊ? काही साईड इफेक्ट याचे होणार नाहीत ना? साईड इफेक्ट ही जी कन्सेप्ट आहे ना, ही कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये नाहीच आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक केमिकल आणि दुसरं केमिकल, 2 केमिकल एकत्र आले तर तिसरं केमिकल तयार होतं आणि रिॲक्शन्स येते. असं आयुर्वेदामध्ये होत नाही. 2 घटक एकत्र आले तर तो घटक जो आहे तो दोन्ही घटक शरीरावर चांगलं काम करतात. हे रिॲक्शन्स तर नाहीये. आणि राहिला प्रश्न पब्लिकचा, तर आम्ही आज सांगायला लागलो आणि लोकांना रिझल्ट यायला लागले अशातला पार्ट नाहीये. पाठीमागच्या 21 वर्षापासून याच्यावर काम चालू आहे. माझे वडील पण मेडिसिन द्यायचे, माझे आजोबा पण मेडिसिन द्यायचे. मी 3rd जनरेशन आम्ही मेडिसिन देतो. 21 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये मेडिसिन द्यायला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही पण कन्फ्यूज होतो, हे कसं काम करेल, कशा पद्धतीने काम करेल. मग त्याच्यावर R&D झालं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं. मग काही दिवसानंतर आम्ही लोकांवर अजून वेगळ्या पद्धतीने मेडिसिन द्यायला सुरुवात केली. नंतर आमच्याकडे डेटा यायला सुरुवात झाली की हा एक व्यक्ती आहे, त्याचं HbA1c कमी झालं, त्याची शुगर लेवल मेंटेन झाली. मग आम्ही अजून लोकांवर काम केलं. आत्ता कंडिशन अशी आहे की माझ्याकडे असे लोक आहेत जे 10-10 वर्षापूर्वी की त्यांना शुगर लेवल होती, आता 10 वर्षापासून ते कुठले औषध घेत नाहीये, आमचंही मेडिसिन घेत नाहीये, त्यांनी कोर्स पूर्ण केला, आता शुगर फ्री आहे, ते चहा घेतात. आमच्या गावामध्ये असे काही लोक आहेत की जे म्हणतात हो राजांचं औषध घेतलं 10 वर्षापूर्वी, आता मला डायबिटिक मला माहित नाहीये.
हा 30,000 लोकांचा डेटा आज आमच्याकडे आहे आणि ह्या आमच्याकडे आम्ही स्पेसिफिक कुठल्याही माध्यमांकडे मीडियाकडे आम्ही पहिले गेलो नाहीये. आमच्या ऍड जे आहे ते आमच्या लोकांनीच केली आहे. व जा यांच्याकडून औषध घे, जा पद्मावतीवाल्यांकडे जा औषध घ्या, तुम्ही डायबेटिक फ्री होऊन जाल. डायबेटिकवर काम करणारं सोशल वर्क करणाऱ्या ज्या संस्था आहे ना ते पण आता आमचं पद्मावती फाउंडेशनचं नाव घेतात की घ्या तुम्ही यांच्याकडे औषध घ्या, तुम्ही डॉक्टरकडे चक्र मारू नका. आणि हा जो समज आहे ना हा समज आमचा दूर करणं हे आमचं टार्गेट आहे की एकदा डायबेटिक झाला की तुम्ही हॉस्पिटलची पायरी चढाल आणि डायबेटिकनेच तुम्ही मराल. हा जो समाज आहे समाजातला हा दूर करणं हेच आमचं टार्गेट आहे. वा, खूप मोठं कार्य करताय एकंदरीत आणि संपूर्ण भारताला तुम्हाला व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त करायचं आहे. हे जे तुमचं उद्देश आहे ते खूप मोठं आहे. त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर, जाता जाता प्रेक्षकांना एक तुम्ही काय सल्ला द्याल अगदी थोडक्यात? जाताना एकच सल्ला देईल की ज्या पण तुम्ही रेग्युलर डॉक्टरकडे जाता त्या डॉक्टरचं तुम्ही ऐका, त्यांचं मेडिसिन तुम्ही घ्या. फक्त सेकंड ओपिनियनसाठी तुम्ही एक कॉल करा. एक कॉलवर जर तुम्हाला असं वाटत असेल की सेकंड ओपिनियन तुमचं योग्य आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरचं पण मेडिसिन घ्या, आमचं पण मेडिसिन घ्या. काही दिवसानंतर तुम्हाला काही चेंजेस दिसतील, पॉझिटिव्ह चेंजेस दिसतील. तुम्ही डिसाईड करा की कोणाकडे जायचं. पण पद्मावती फाउंडेशन खूप छान काम करत आहे आणि आमचा जो प्रवास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. ह्या रिलेटेड पण तुम्ही विचार करा. धन्यवाद. नक्कीच सर, तुमच्या या संपूर्ण वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. थँक्यू. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.